स्मार्ट सिटीचा मुद्दा कल्याण शहराला इथे येऊन त्यांना जे सांगितला तो मुद्दा कुठेतरी अपील झाला आणि त्याच्यावर विश्वास ठेवून कल्याण डोंबिवलीतल्या मतदारांनी भारतीय जनता पक्ष आणि संघर्ष समिती आणि RPI अशा सगळ्यांना आम्हाला कॉल दिलेला आहे. सत्ता स्थापनेसाठी आपण प्रयत्न करणार का? कारण काही बेरीज केली तर तुम्ही सत्ता स्थापन करू शकता असं चित्र आहे. निश्चितपणाने भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणारच आहे. आम्ही आमच्या सन्माननीय प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून या बाबतीतला निर्णय करू. कारण मॅजिक फिगर गाठायला फार काही अंतर आहे असं आम्हाला वाटत नाही. आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या ह्या महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचा महापौर आम्ही बसवू शकू. काय नेमकं मनसेला सोबत येणार आता काय? आता आम्ही त्या बाबतीतली काहीच चर्चा केली नाही, काहीच गणितं जुळवली नाहीत. आमची चर्चा सुरू आहे. नेमकेपणाने कोणाला सोबत घ्यायचं काय घ्यायचं हे अजून काही ठरलं नाही. मी जेव्हा असंच वेगळ्या पक्षात होतो तेव्हा मला पत्रकार बंधू असेच विचारायचे की तुम्ही खासदारकीची निवडणूक लढणार आहात का? मी त्यांना तेव्हाही सांगितलं होतं की मी खासदार होणार, पण कुठल्या पक्षातनं होणार हे मला आज माहीत नाही. तसं भारतीय जनता पक्षाचा महापौर होणार, पण कसा होणार हे आज मला माहीत नाही. एकंदरीत आपण जर बघितलं तर कुठे ना कुठेतरी घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जाते. एकंदरीत महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या काही म्हणजे सेनेकडून असेल किंवा भाजपाकडून असेल रणसंग्राम जो पाहायला मिळाला आहे, याच्यानंतर कुठेतरी आता एकत्र येण्याचा प्रयत्न करणार का? मी सकाळीच मी जेव्हा G24 तास होतो तेव्हा मी सांगितलं होतं की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे तसे नॅचरल मित्र आहेत. जसं विधानसभा आम्ही स्वतंत्र लढलो नंतर एकत्र आलो, तसं वरच्या आमच्या नेत्यांनी काही निर्णय घेतला त्या बाबतीतला तर ते अधिकार आम्हाला नाही ते खाली निर्णय करण्याचे. त्यांनी निर्णय घेतला तर तो निर्णय आम्हाला मान्य असेल, परंतु भारतीय जनता पक्षाला स्थानिक नेतृत्वाला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हावा. सर, सेना भाजपमधील प्रचार हा अत्यंत खालच्या पातळीवर गेला होता. जबरदस्त टीका आहे दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी ही एकमेकांवर केली होती. तेव्हा हा दोन्ही पक्षांमधला जो असूया निर्माण झाले, जो राग निर्माण झालाय, तो तरी कमी होईल का? काय वाटतं आपल्याला? का पुन्हा एकदा पूर्वीसारखे गुण्या गोविंदाने तुम्ही एकत्र काम करणार? भारतीय जनता पक्षाने कुठल्याही पक्षावर सुरुवातीला टीका करण्याची भूमिका कधीच घेतली नाही. मुख्यमंत्री असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष असतील, आमचे आमदार असतील किंवा मी स्वतः असेल, आम्ही कधी शिवसेनेवर स्वतःहून टीका केली नाही. आमच्यावर जी टीका केली गेली त्याला फक्त उत्तर देण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांनी, प्रदेशाध्यक्षांनी किंवा आम्ही मंडळींनी केलं असेल. आम्ही स्वतःहून कधीच कोणावर टीका केली नाही. त्याच्यामुळे हा आरोप आमच्यावर जो केला जातो त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही. आणि आपण जे सांगितलं जवळ येण्याचा आणि जो संघर्ष झालेला आहे तो दूर होण्याचा, तर मला असं वाटतंय की लोकशाहीमध्ये प्रचारात काय मुद्दे घेतले त्याच्यानंतर दुश्मनी ठेवली तर मग ती लोकशाही नाही. निवडणुकीपुरते मुद्दे असतात आणि सतत दुश्मनी ठेवणं हे राजकारणाचा भाग. राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो. शिवसेना भाजप जर एकत्र आले तर महापौराचा दावा आपणच करणार आहात? ह्या बाबतीतला निर्णय शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येण्याबाबतीतला निर्णय हे आमचे प्रदेश अध्यक्ष, त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेली कोर कमिटी राज्याची ती घेईल. आम्हाला तो अधिकार नाही. तिकडनं त्यांनी निर्णय घेतला तर आमचा काय आम्हाला से नसणार. आम्ही काही सांगू शकत नाही त्यांना की अशा पद्धतीने करावं, पण आम्हाला खालच्या पातळीवर असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हावा. कुठेतरी निवडणुकी आधी स्थानिक कार्यकर्त्यांचं किंवा नेत्यांचं मत विचार घेतलं जाईल, त्यानंतरच अपेक्षित असलेला निर्णय घेतला जाईल असं प्रदेशाकडून सांगण्यात होतं. या बाबतीत जर असं झालं की महापौर नेमकं गठबंधन करायचं का दोन्ही पक्षांचं, जर असं झालं तर तुमचा त्याला? आमचं अजून ह्या बाबतीत प्रदेश कार्यालयाशी किंवा प्रदेश अध्यक्षांशी किंवा मुख्यमंत्री आणि कोर कमिटीच्या आमची सदस्य त्यांच्याशी काही चर्चा झाली नाही. त्याने आम्हाला विचारलं तर आमचं मत आम्ही त्यांना सांगू आणि निश्चितपणाने त्याच्यामध्ये जो काही चांगला मार्ग असेल तो त्यांना पसंत असेल तो ते निर्णय घेतील. कल्याण डोंबिवलीच्या लोकांना विकास हवा आहे, जेणेकरून एक स्टेबल सरकार देणं फार गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही दोघं जर सोबत आलात, जो काही वाद झाला ते विसरून, कदाचित चांगल्या रीतीने विकासचा मार्ग मोकळा होऊ शकेल असं नाही का वाटत? कारण का तुम्ही केंद्रात आणि राज्यात सोबत आहात. मी सकाळी G24 तासवर सांगितलं होतं, जेव्हा आकडेवारी टी व्हीवर येत होती शिवसेना स्पष्ट बहुमताकडे, तेव्हा मला असाच प्रश्न विचारला गेला. आता मुख्यमंत्री महोदयांनी स्मार्ट सिटी
ह्या शहराला जाहीर केलेलं आहे. 6,500 कोटी आपण देणार का? ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. एका शहरावर शिवसेनेची सत्ता आहे म्हणून त्या ठिकाणी विकासाचा निधी द्यायचा नाही अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री घेणार नाही. मुख्यमंत्र्यांचं काम चांगलं सुरू आहे आणि निश्चितपणाने ते कुठल्याही शहराचा विकास करताना पक्षीय भेदभाव सन्माननीय मुख्यमंत्री करू शकत नाही. म्हणून आपण जो विकासाचा मुद्दा सांगितला, या शहरावर आम्ही प्रयत्नात आहोत की भारतीय जनता पक्षाचा महापौर झाला पाहिजे. दुसऱ्या कुठल्या पक्षाचा झाला तरीही राज्य सरकारकडून या शहराला जो विकासाचा निधी हवा आहे तो माझ्यासोबत असलेले 3 आमदार, माजी आमदार, मी स्वतः आम्ही सगळे प्रयत्न करून मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून जनतेला जे आम्ही काही शाश्वती या निवडणुकीमध्ये दिलेली आहे विकासाच्या दृष्टिकोनातनं, ती सगळी आम्ही दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध राहू आणि विकास निधी आणून राज्य सरकारकडून या शहराचा विकास करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. सेना भाजपला एवढं यश मिळालंय, बाकीच्या पक्षांना एवढं यश का नाही मिळालं? त्यांना 1-2 आकडा सुद्धा गाठता आला नाही. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? तर सन्माननीय रतन टाटांचं एक वाक्य आहे, जो मनात हरलेला असतो तो कधी रणात जिंकत नाही. आणि मला असं वाटतं की हे इतर पक्ष आहेत हे आधी मनानेच हरलेले होते, त्याच्यामुळे ते रणात जिंकले नाहीत. आम्ही मनाने जिंकलेलो होतो म्हणून आम्हाला चांगल्या पद्धतीचं यश मिळालं असं मला वाटतंय. आणि याच्यात सगळं श्रेय कल्याण डोंबिवली शहरातील जनतेचं आहे. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला मत दिलेलं आहे. निश्चितपणाने परत एकदा आपल्या माध्यमातून मी जनतेला धन्यवाद देतो, कारण आभार मानले तर कार्यक्रम इथंच संपतो. म्हणून त्यांच्या ऋणात राहण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही करू आणि ह्या शहराचा विकास करून थोड्याफार प्रमाणात त्यांनी केलेले जे ऋण आहेत ते ऋण उतरवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला आणि शिवसेनेला एवढं यश मिळालंय, पण एक आघाडी संख्या असलेली मनसे आता उगाचच भाव खाईल, त्यांना महत्व आलेलं आहे तुमच्या 2 पक्षांपेक्षा. काय सांगा तुम्ही? आता अशी त्रिशंकू अवस्था झाल्यानंतर साधारणतः जे अपक्ष असतात किंवा कमी संख्येचे पक्ष असतात त्यांचं महत्त्व वाढते. ही आपल्या भारतातल्या लोकशाहीची परंपराच आहे, त्याला तुम्ही आणि मी काय करू शकत नाही. आता जी परिस्थिती आहे ती स्वीकारूनच त्या परिस्थितीतनं मार्ग काढून या शहराला विकासाच्या दृष्टिकोनातनं पुढे नेण्यासाठी आम्ही सर्व मंडळी भारतीय जनता पक्षाची प्रयत्नशील आहोत. आणि निश्चितपणाने जे कोणी आमच्या सोबत येतील त्यांना सोबत घेऊन आम्ही भारतीय जनता पक्षाचा महापौर बसवण्याचा प्रयत्न करू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.